नीती आयोगाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं गेलंय। पंतप्रधान मोदी आणि सैन्य दलाचंही कौतुक केलंय। मोदींचा दहशतवाद विरोधात झिरो टॉलरन्सचा संकल्प अधोरेखित सुद्धा केलाय। काय बोललेत देवेंद्र फडणवीस पाहूयात। ऑपरेशन सिंदूरचं त्यांनी कौतुक केलंय। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार आणि अभिनंदन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मानलेत। मोदींच्या झिरो टॉलरन्सचा संकल्प हा सुद्धा अधोरेखित यामुळे होतो असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। 2024-25च्या पहिल्या तिमाहीत देशात सर्वाधिक 1.39 लाख कोटींची परकीय गुंतवणूक झाली असं सुद्धा फडणवीस यांनी म्हटलंय। दावोसमध्ये 15.96 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले असंही म्हटलंय। 50% प्रस्तावांवर प्रक्रिया सुरू आहे। अधिकाधिक गुंतवणूक दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील आहे असाही उल्लेख केलाय। विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा सुधारणा रोजगार वाढवण्यावर आमचा भर आहे असंही म्हटलंय। समृद्धी महामार्ग अटल सेतू कोस्टल रोडमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळालेली आहे असंही म्हटलंय। वाढवण पोर्ट नवी मुंबई विमानतळ मेट्रो रेल्वे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कमुळे विकासाला चालना मिळते। नीती आयोगाच्या मार्गदर्शनामध्ये MMR क्षेत्राला ग्रोथ हब म्हणून विकसित करतोय असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ज्यातून 2047 पर्यंत या क्षेत्राला 1.5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचा उद्देश आहे असंही वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय।